नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण घरच्या घरी चमचमीत मटार पनीर कसं बनवायचं ते या रेसिपीमध्ये बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मटार पनीर बनवण्यासाठी एक 4-5 मोठे कांदे आणि 4-5 मोठे टोमॅटो बारीक-बारीक स्लाइसमध्ये कट करून घेतलेले आहेत. तर पहिल्यांदा आपल्याला हे बारीक कट करून घेतलेले कांदे भाजून घ्यायचे आहेत छान. तर गॅसवर कढई ठेवलं, त्याच्यामध्ये बारीक कट करून घेतलेले कांदे घालून घेतलं. नंतर छान त्याला परतवून घेतलं. नंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून आणखीन थोडं परतवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बारीक कट करून घेतलेले याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचे आहेत. याला पण छान परतवून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये एक 20 ते 25 काजू टाकून घेतलेले आहेत. लसणीच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत. याला पण छान परतवून घ्यायचं आहे. आणि काजू घातलेला माझा व्हिडिओ स्किप झाला होता. तर हे सगळं साहित्य आपल्याला थंड करण्यासाठी ठेवायचं आहे. थंड झाल्यानंतर आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान याची प्युरी बनवून घ्यायची आहे. तर मस्त असं कांदा, टोमॅटो आणि काजू घालून याची छान प्युरी केलेली आहे. नंतर आपल्याला पनीर कट करून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने मोठ्या-मोठ्या स्लाइसमध्ये मी पनीर कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. नंतर त्याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला एक-एक पीस करून असे हे पनीर तळून घ्यायचे आहेत. तेल चांगलं कडकडीत गरम व्हावं म्हणजे पनीर कढईच्या बुडाला चिटकणार नाही. नंतर या पनीरला आलटी-पलटी करून छान आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपले हे पनीर तळले गेलेले आहेत. तर आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर आपले हे पनीर छान तळलेले आहेत. तर आपली छान ग्रेव्ही झाली. पनीर तळून झालेलं आहे. तर पनीर तळलेलीच कढई गॅसवर ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आणखीन थोडं तेल घालून घेतलं. तेल छान गरम झाले की त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे. मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे. जिरे छान फुलून द्यायचं आहे. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये खडे मसाले घालून घ्यायचे आहेत. दालचिनी टाकून घेतलं, मसाला वेलची टाकून घेतलं, चक्रीफूल टाकलं. नंतर आपल्याला मिरे टाकून घ्यायचे आहेत. नंतर तमालपत्र टाकून घेतलेलं आहे. छान याला परतवून घ्यायचं आहे. तर छान हे खडे मसाले परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायचं आहे. याला पण छान परतवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. मी कढीपत्त्याची पानं टाकलं आणि छान याला परतवून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत. हळद पावडर टाकली, बेडगी मिरची पावडर, नंतर धना पावडर टाकून घेतलेला आहे. नंतर त्याच्यामध्ये मसाला टाकून घेतला आणि थोडीशी आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कोथिंबीर घातल्यामुळे या कोथिंबीरचा फ्लेवर या भाजीमध्ये एकदम छान उतरतो. नंतर छान याला आपल्याला मसाले परतून घ्यायचे आहेत. नंतर आपण जे कांद्याची टोमॅटोची प्युरी करून घेतली होती ते याच्यामध्ये घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपल्याला एक 2 ते 3 मिनिट याला बारीक गॅसवर छान ही प्युरी परतवून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये भिजवून घेतलेले मटार टाकून घेतलं आणि कस्तुरी मेथी आपण छान याच्यावरती हाताने चुरून घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि छान एक 2 ते 3 मिनिट याची वाफ काढून घ्यायचं आहे. तर मस्त आपली ही पनीरची ग्रेव्ही बनवून तयार झालेली आहे. तर त्याच्यामध्ये आपण गरजेनुसार पाणी ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर छान आपली हे ग्रेव्हीला छान उकळी आलेली आहे. नंतर त्याच्यामध्ये थोडंसं वरून पनीर मसाला टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये बटर टाकून घेतलेलं आहे. नंतर आपण तळून घेतलेले पनीर टाकून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. कोथिंबीर घालून छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला एक 2-3 मिनिटं आपल्याला या छान भाजीला शिजवून घ्यायचं आहे. तर हे गरमागरम आपलं मटार पनीर शिजलेलं आहे. तर आपण एका डिशमध्ये सर्व करूया. तर ही मटार पनीरची भाजी नानसोबत एकदम भारी लागते. लवकरच मी नानची रेसिपी पण शेअर करणार आहे. तर चपाती किंवा फुलक्यासोबत ही मटार पनीरची भाजी एकदम भारी लागते. तर रेसिपी जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा. धन्यवाद.